गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. मित्रांनो आणि उपस्थित सर्व श्रोत्यांना आपणा सर्वांचं स्वागत. आज होलिका पौर्णिमेच्या शुभदिनी आपण एका छान शैक्षणिक कार्यक्रमासाठी जमलो आहोत. निमित्त आहे शिक्षण विचार या अविरत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे. त्यानिमित्त इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, श्री जयंत कुलकर्णी आणि सारे शिक्षणप्रेमी स्नेहीजन हो. शिक्षण ही एक अमोघ अशी शक्ती आहे आणि त्यामुळेच शिक्षण हे जगाचं एकमेव असं आशास्थान आहे. माणसाचं वर्तन, माणसाचं शील, माणसाचा विवेक या सगळ्या गोष्टींना आकार देण्याचं काम शिक्षण करत असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की शिक्षण ही माणसाच्या जीवनाला चिकटलेली एक अखंड अशी धार आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसाचं शिक्षण सुरूच असतं. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या प्रकाराने हे शिक्षण घडत असतं. जसं की आपण म्हणतो, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे औपचारिक शिक्षण समजलं जातं. शाळा महाविद्यालयातून आपण जे शिक्षण घेतो, वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण करतो, पदव्या मिळवतो, त्यातून होणारं शिक्षण हे ठराविक कालापुरतं मर्यादित असतं. परंतु या औपचारिक शिक्षणाच्या चाकोरी बाहेर शिक्षण देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, ज्याच्यातून कळत नकळतपणे आपण शिकत जातो. आणि म्हणून बिनभिंतीच्या शाळेबाहेर जे शिकलं जातं त्याला अनौपचारिक शिक्षण असं म्हणतात. श्रोते हो, आजचं जे औपचारिक शिक्षण आहे या शिक्षणाच्या काही मर्यादा आहेत. हे शिक्षण आपल्याला चरितार्थाचं साधन कदाचित मिळवून देऊ शकण्यास समर्थ असतं, परंतु जीवन का आणि कशासाठी, जीवनाचं उद्दिष्ट काय, ते कसं जगावं याचा बोध आपल्याला हे शिक्षण करून देत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनाला योग्य दिशा जर मिळायची असेल तर केवळ पुस्तकी ज्ञानाचा, पुस्तकी विद्येचा उपयोग नाही चालणार, तर आपल्याला जीवनविद्या मिळाली पाहिजे. जीवन कशासाठी जगावं, कसं जगावं, कोणत्या पद्धतीने जगावं, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आज गरज आहे. आणि नेमकी औपचारिक शिक्षणातून ही गरज पूर्ण होत नसल्याने असा एक नेहमीचा प्रश्न उभा राहतो की आजच्या शिक्षण व्यवस्थेतून आपण काय साधणार आहोत. शिक्षणातून आणि शिक्षण व्यवस्थेतून आपल्याला काय साधायचं आहे, त्याचा आशय काय असावा, त्याचा विस्तार किती असावा, त्याचं क्षितिज केवढं व्यापक असावं, असे अनेक प्रश्न देशोदेशीमध्ये विचारले जातात. आणि म्हणून माझ्या मनामध्ये सातत्याने असे प्रश्न रुंजी घालत असतात की या प्रश्नांमुळे जर सगळं जग अस्वस्थ होत असेल तर त्याला उपाय काय, शिक्षणाची व्यवस्था कशी असावी, कशा पद्धतीने ते दिलं घेतलं जावं, आणि त्याबरोबरीने समाजामध्येही शिक्षणाबाबतची जागृती, जाणीव कशी निर्माण केली जावी, हा विचार मला अनेक वर्षापासून अस्वस्थ करतोय. आणि त्यातूनच मी असं ठरवलं की मी यासंबंधी जे मुक्त असं चिंतन केलं, वेगवेगळ्या विषयांवर या संदर्भात घरी-दारी समाजामध्ये, संस्थांमधून जी काही भाषणं दिली,
वेळप्रसंगी जे लेखन केलं ते सगळं नवनीताच्या स्वरूपामध्ये पुस्तक रूपाने एकत्रित करावं, ग्रथित करावं. आणि माझ्या या विचाराला माझे परमस्नेही अविरत प्रकाशनाचे प्रकाशक श्री जयंतराव कुलकर्णी यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी ठरवलं की हे पुस्तक हा ग्रंथ आपण प्रकाशित करूया. आणि फलस्वरूप हा ग्रंथ आज आपल्या हाती सोपवताना आम्हा दोघांनाही मनस्वी आनंद होत आहे. आपण या ग्रंथाचं स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, मी असा एक भाग्यवान माणूस आहे की ज्या भोवती 4 पिढ्यांच्या संस्कारांची शिदोरी आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणारी माझी ही 4थी पिढी. माझे पणजोबा मुख्याध्यापक होते, आजोबा मुख्याध्यापक आणि शिक्षण तज्ज्ञ होते. स्वर्गीय लनी छापकीर हे नाव सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये. त्यांनी केलेली लेखन सेवा, त्यांनी केलेली ज्ञानसेवा, त्यांनी शिक्षक आमदार म्हणून केलेली कामगिरी, त्यांची पाठ्यपुस्तकं, हे सगळं शैक्षणिक जगताला माहिती आहे. माझे वडील देखील मुख्याध्यापक होते. एक प्रयोगशील, करते आणि निर्लस असे मुख्याध्यापक होते. त्यांच्याकडे उमेदवारी करता करता मला शिक्षणाची निकोप दृष्टी मिळत गेली आणि माझ्या भाग्याने मी शिक्षणाचाच एक कार्यकर्ता झालो. गेली 40 वर्षे या क्षेत्रामध्ये मी वेगवेगळ्या भूमिकातून कार्य करतो आहे. अध्यापक म्हणून, प्राध्यापक म्हणून, एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या संदर्भातला शिक्षण संचालक म्हणून आणि त्याचबरोबरीने प्राथमिक स्तरापासून तर विश्वविद्यालयीन स्तरापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या माझ्याकडे आल्या त्या सोपवणारा एक कार्यकर्ता म्हणून मी अनेक प्रकारचे अनुभव घेतले. हे अनुभव घेता घेता खरं तर माझं शैक्षणिक विश्व समृद्ध तर होत गेलंच, पण त्यातून शिक्षणाबाबतची एक नवी दृष्टी मला मिळाली. शिक्षणाची मर्मदृष्टी काय असावी हे त्यातून समजलं. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण हा एक संस्कार आहे. संस्कार याचाच अर्थ असा आहे की व्यक्तीमधलं हीनत्व काढून टाकणं आणि त्याच्या जागी उपयोगी अशा गोष्टी व्यक्तीमध्ये रुजवणं, चांगले गुण, अपेक्षित गुण रुजवणं, जे समाजोपयोगी आहेत, समाजाला धारण करणारे आहेत, अशा गुणांची जोपासना व्यक्तीमध्ये करणं हा संस्कार आहे. आपल्याला माहिती आहे की नेमेची येतो मग पावसाळा या न्यायाने पावसाळा येण्याच्या अगोदर आपला शेतकरी त्याची जमीन नांगरून ठेवतो, पेरणीची तयारी करतो आणि ती तयारी झाली म्हणजे मग पाऊस काळ येण्याची वाट पाहतो. आकाशात ढगांनी गर्दी केलेली दिसली की सुरू होते त्याची पेरणीची धावपळ. मग अपेक्षित असं धान्य जे त्याला जमिनीत पेरायचं आहे, रुजवायचं आहे, त्याची पेरणी करतो. ती पेरणी झाल्यानंतर पर्जन्याचा शिडकावा होताच त्याने पेरलेल्या बीजाची अंकुरं बाहेर येतात, वाढायला लागतात. पण हे होत असतानाच जमिनीमध्ये त्याने बी पेरण्याच्या अगोदर असलेली बीज अंकुरित होतच राहतात, जी त्याला नको असतात, ज्यांचं त्याला पीक घ्यायचं नसतं. मग तो काय करतो तर निंदणी, कुळपणी यांच्या माध्यमातून त्याला अनावश्यक असलेलं जे तण आहे ते काढून टाकतो आणि मग जमिनीत त्याने पेरलेलं जे बीज आहे ते फोफावून वाढतं आणि भरपूर प्रमाणात जमिनीकडून झालेलं हे सृजन आपण सगळ्यांनी समाधानाने ते स्वीकारत असतो. हाच खरा तर संस्कार आहे.
शिक्षणाचा हा संस्कार सुद्धा 2-3 गोष्टींवर अवलंबून असतो. आपल्या प्राचीन परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की सत्संग हे सुद्धा शिक्षणच आहे. आणि त्या दृष्टीने इंग्रजीमध्ये एक सुवचन आहे की इन द लाईफ ऑफ अ पर्सन 3 P's आर इम्पॉर्टंट. कोणत्या पीज असतात त्या बरं? पहिला जो पी आहे तो पिरियड म्हणजे काळ. माणूस कोणत्या काळात जन्मला, कोणत्या काळात वाढला, हा एक महत्त्वाचा घटक. दुसरा घटक म्हणजे पर्सन्स. माणूस कोणत्या व्यक्तींमध्ये वाढला. आणि तिसरा घटक पी म्हणजे प्लेसेस, कोणत्या ठिकाणी तो वाढला. म्हणून पिरियड, प्लेस आणि पर्सन्स या तिघांचा फार मोठा परिणाम व्यक्तीच्या जडणघडणीवर असतो. हे लक्षात घेऊन आपण जर या शिक्षण व्यवस्थेकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आजच्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे बदल अपेक्षित आहेत. शिक्षण व्यवस्थेमध्ये कालसापेक्ष असे बदल घडवून आणावेच लागतात. पण ते घडत असताना एक गोष्ट आपल्याला विसरता येत नाही, ती म्हणजे अशी की माणसं येतात जातात पण त्यातला माणूस कायम असतो. त्याचप्रमाणे शिक्षण पद्धती येतात जातात, त्यात बदल घडून येतात, पण शिक्षणाचा गाभा कायम असतो. आणि तो गाभा जर आपल्याला कळला तर मग शिक्षण कसं असावं, कसं दिलं जावं, कशा पद्धतीने इतरांपर्यंत पोचवावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातात. मित्रांनो, गेल्या 40 वर्षामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित राहून दिलेली भूमिका पूर्ण करता करता मला खूप संधी मिळाली चिंतन करण्याची, बोलण्याची, प्रत्यक्ष काम करण्याची. आणि त्यातून मला नेहमी असं वाटत राहिलं की जीवनाचा पाया नेमका कोणता आहे याचा विचार आपण सुरुवातीला जर केला, म्हणजे शील संवर्धन हा यशस्वी जीवनाचा पाया आहे हे ओळखून शिक्षण प्रणालीत अनुकूल आणि कालसापेक्ष असे बदल घडवणं ही आपली प्रमुख गरज आहे. माणसाला नुसतं माहिती देणारं शिक्षणात उपयोगी नाही आहे. आजचं जग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. ज्ञानविज्ञानाचा स्फोट, माहितीचा विस्फोट अशी स्थिती जरी असली तरी दुर्दैवाने आपण माहितीलाच ज्ञान समजतो आहोत, ही आपली फार मोठी चूक आहे. आपलं शिक्षण हे माहिती केंद्रीय असू नये, ज्ञान केंद्रीय असलं पाहिजे. आणि ते व्यक्ती केंद्रीय असलं पाहिजे, बालकेंद्रीय असलं पाहिजे. हा विचार आपण पक्का मनामध्ये जर रुजवला ना तर शिक्षणाचं स्वरूपच बदलून जाईल. ते अधिक आनंददायी होईल, चैतन्यदायी होईल, उपयोगी होईल. आपल्याला असं शिक्षण हवं आहे जे मानवाला परिपूर्ण बनवेल. मित्रांनो, अनेक कारणासाठी भारतीय संस्कृती आपल्याला मोठी वाटते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये शिक्षण विचार जो सांगितला आहे तो असा आहे की माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांनी समृद्ध करणं म्हणजे शिक्षण. तर भारतीय विचार असा आहे की प्रत्येक व्यक्ती ही मुळातच परिपूर्ण असते, पण त्याच्यातल्या परिपूर्णतेचा शोध घ्यायला शिकवतं ते शिक्षण आहे. आणि म्हणून आपल्यातल्या क्षमतांचा, आपल्यातल्या जाणीवांचा, आपल्यातल्या त्रुटींचा, आपल्या बलस्थानांचा शोध घ्यायला शिकवणारं शिक्षण आज आपल्याला आवश्यक आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचं साधन आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपली बलस्थानं, आपल्या मर्यादा, आपल्या समोरची आव्हानं आणि आपल्या समोर असलेल्या संधी, त्रुटींचं किंवा मर्यादांचं बलस्थानांमध्ये केलेलं रूपांतर आणि त्याचबरोबरीने
आव्हानांचं संधींमध्ये केलेलं रूपांतर ज्याला करता येईल तो जीवनामध्ये यशस्वी ठरतो. हे लक्षात घेऊन या पुस्तकाची रचना करत असताना काही प्रमुख मुद्द्यांचा, काही प्रमुख घटकांचा विचार माझ्यासमोर होता. हे पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी, प्रकाशित करण्यापूर्वी माझे आजोबा कैलासवासी ल.नि. छापेकर जे विख्यात शिक्षणशास्त्रज्ञ होते, त्यांच्याशी अनेक विषयांवर माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून मला ज्या ज्या गोष्टी कळत गेल्या तो आधार घेऊन त्यावर अनेक व्यापक चिंतन मी करीत गेलो आणि त्यातून मला जे जाणवलं ते मी ठिकठिकाणी जिथे जिथे मला व्यासपीठ मिळेल तिथे वापरत गेलो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 1960 साली शैक्षणिक पुनर्रचना झाली. त्यावेळी माझे आजोबा हे त्या पुनर्रचनेचे साक्षीदार होते. त्यावेळी काढण्यात आलेली श्वेतपत्रिका, त्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळाची झालेली स्थापना, शिक्षक प्रशिक्षणाचा विचार, शैक्षणिक संशोधनासाठी दिलेलं उत्तेजन, या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार मी त्यांच्या बरोबरीने राहिलो. त्यांच्या बरोबरच्या उमेदवारी करण्याच्या काळात मला या गोष्टींचं बाळकडू मिळालं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता मी असं ठरवलं की आज शिक्षण जे आहे ते कसं आहे, त्याच्यात कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचा विचार करता करता मला जे जाणवलं ते प्रामुख्याने असं जाणवलं की शिक्षणाची दिशा बदलली तर दशा बदलेल. ते कोणत्या दिशेने सरकलं पाहिजे, अध्ययन, अध्यापन, संशोधन, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत कोणता नवविचार आपल्यासमोर आला पाहिजे. म्हणजे शिक्षणातलं चांगलं काय, वाईट काय, स्वीकारार्ह कोणतं, त्याज्य कोणतं, या सगळ्या गोष्टींचा नव्याने विचार करायला हवा, ज्याला आपण शिक्षण विवेक असं म्हणू शकतो. खरं तर या ग्रंथाचं नाव माझ्या मनात तेच होतं, परंतु हे नामाभिधान असलेलं दुसरं एक पुस्तक अगोदर प्रकाशित झालेलं आहे असं कळलं आणि म्हणून माझे हे शिक्षण विचार असल्याने मी शिक्षण विचार हे नाव या ग्रंथाला दिलं. आता मित्रांनो, याच्यामध्ये जे साधारण महत्त्वाचे असे घटक आहेत किंवा त्याची जी प्रकरणवार रचना आहे त्याची थोडक्यात माहिती देतो. तपशिलासाठी आपल्याला ग्रंथ वाचावा लागेल. मी या पुस्तकाचं समर्पण जे केलं आहे ते माझ्या आजोबांना केलं आहे. त्यांच्या बाबतीत असलेला ऋणनिर्देश या ग्रंथामध्ये आपल्याला सापडेल. शिक्षण आणि संस्कार, आनंददायी शिक्षण, शिक्षण अपेक्षित आणि वास्तव, अध्यापन साधना, शिक्षणातून चारित्र्य निर्मिती, एषः पंथः एतत् कर्म, म्हणजे आपल्यासमोर शिक्षणाचा जो पथ आहे तो कसा आहे आणि त्याच्यासाठी तो चालत असताना कोणत्या मार्गाचं अनुसरण केलं जात पाहिजे याच्या बाबतीत शिक्षकांना केलेलं मार्गदर्शन याचा समावेश आहे. त्याबरोबरीने व्यक्तिमत्व विकास, चरितार्थ नियोजन, एक नवा मुद्दा वाणिज्य शिक्षणाचा सुद्धा त्यामध्ये आहे. समाज शिक्षक जे असतात त्यांची बदलती भूमिका काय असते हे सांगणारा गती आणि मती हा घटक, आणि आज जागतिकीकरणाच्या या युगामध्ये जागतिकीकरण आणि शिक्षण हा एक घटक, अशा 11 मुद्द्यांना धरून हे पुस्तक ग्रथित करण्यात आलेलं आहे. अविरत प्रकाशनाचे श्री जयंत कुलकर्णी यांनी अतिशय औचित्यपूर्ण अशी प्रस्तावना या ग्रंथाला जोडली आहे. माझं मनोगत हे सोबत आहेच. त्यावरून आपल्याला ग्रंथातील आशयाची कल्पना येईल. मित्रांनो, हे नुसतं सुचलं म्हणून लिहिलं असं नाही, तर त्याला अनुभवाची समृद्ध अशी धार आहे आणि म्हणून यातली प्रत्येक गोष्ट पारखून घेतली आहे, तपासून घेतली आहे, अनुभवलेली आहे. हे लक्षात घेता या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यापीठीय शिक्षक
या सगळ्यांनाच यातून काही ना काही नक्कीच लाभ होऊ शकेल. धोरणात्मक आखणी करणारं शासन, प्रशासन यांनाही यातून अनेक मुद्दे मिळू शकतात आणि म्हणून माझ्या दृष्टीने मला जे जे म्हणून उचित वाटलं ते माझ्या पद्धतीने मांडण्याचा, माझ्या भाषेत मांडण्याचा आणि संबंधितांना उपयोगी ठरेल अशा पद्धतीने त्याचं सादरीकरण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. श्रोतेहो, आपण आणि आपल्यासारखे सगळे शिक्षणप्रेमी हे पुस्तक स्वीकाराल आणि माझ्या या प्रयत्नाला उचित असा प्रतिसाद द्याल याची मला खात्री वाटते. आपल्याला जर उत्कंठा वाटली आणि हे पुस्तक वाचावं असं वाटलं तर अविरत प्रकाशनाशी म्हणजे श्रीयुत जयंत कुलकर्णी अविरत प्रकाशन यांच्याशी आपण केव्हाही संपर्क साधू शकतात. माझ्याशीही व्यक्तिगत संपर्क केला तर मी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकेन. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे आलात आणि माझ्यावरील आणि शिक्षणावरील लोभ व्यक्त केला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. आपल्या माहितीसाठी पुस्तकाची ही मुखपृष्ठाची बाजू आणि ही मलपृष्ठाची बाजू. पुस्तक सर्वार्थाने आकर्षक स्वरूपात सादर व्हावं म्हणून माझे स्नेही झरोखा प्रकाशनचे श्रीयुत अनिल शिंपी यांनीही मेहनत घेतली आहे आणि या पुस्तकासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले, ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि हे पुस्तक आपल्यासाठी खुलं करतो.